नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण क्रमांक 2 आपण पाहतोय पहा, ज्याचं नाव आहे संयुक्त भांडवली संस्था। मागील व्हिडिओमध्ये आपण कंपनी म्हणजे काय, त्याचा अर्थ व व्याख्या, तसेच कंपनीची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ते अभ्यासलं आहे। आज आपल्याला कंपनीचे प्रकार कोणकोणते पडतात तर ते अभ्यासायचं आहे। पहा, या ठिकाणी आपल्याला एक तक्ता दिसतोय पहा, ज्यामध्ये कंपनीचे प्रकार वेगवेगळ्या वर्गीकरणामध्ये त्यांनी दाखवलेले आहेत। कंपनीचे जे काही प्रकार आहेत त्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे स्थापनेच्या आधारावर 2 प्रकार कंपनीचे पडतात पहा। पहिला प्रकार आहे तो म्हणजे वैधानिक कंपनी आणि दुसरा प्रकार आहे नोंदणीकृत कंपनी। हे 2 प्रकार झाले पहा स्थापनेच्या आधारावर। दुसरा आहे ते म्हणजे मालकीच्या आधारावर। त्याच्यामध्ये कंपनीचे 3 प्रकार सांगितलेले आहेत। पहिला प्रकार आहे तो म्हणजे खाजगी कंपनी, दुसरा आहे तो म्हणजे सार्वजनिक कंपनी आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे एक व्यक्ती कंपनी। त्यानंतर पुढचा आहे पहा जबाबदारीच्या आधारावर। त्याच्यामध्ये देखील कंपनीचे 3 प्रकार पडतात पहा। पहिला आहे तो म्हणजे खाजगी मर्यादित कंपनी, दुसरा आहे हमीने मर्यादित कंपनी आणि तिसरा आहे तो म्हणजे अमर्यादित कंपनी। त्यानंतरचे प्रकारे पहा नियंत्रणाच्या आधारावर। त्याच्यामध्ये 2 प्रकार कंपनीचे पडतात। पहिला प्रकार आहे तो म्हणजे धारक कंपनी आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे दुय्यम कंपनी। आणि शेवटचा प्रकारे पहा इतर प्रकार। त्याच्यामध्ये एकूण 7 प्रकार कंपनीचे पडतात पहा। पहिला प्रकार आहे त्याच्यामध्ये सरकारी कंपनी, दुसरा प्रकार आहे विदेशी कंपनी, तिसरा प्रकार आहे निष्क्रिय कंपनी, त्यानंतर आहे पहा सूचीबद्ध कंपनी, पाचवा प्रकार आहे लहान किंवा छोटी कंपनी, सहावा प्रकार आहे सहयोगी कंपनी आणि सातवा प्रकार आहे तो म्हणजे नफ्यासाठी नसलेली कंपनी। आता हे जे काही कंपनीचे प्रकार आहेत तर त्याचं थोडक्यामध्ये स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत पहा। तर प्रकार जास्त असल्यामुळे आपण 2 विभागामध्ये याचं वर्गीकरण आणि स्पष्टीकरण पाहणार आहोत। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण स्थापनेच्या आधारावर कंपनीचे प्रकार, तसेच मालकीच्या आधारावर कंपनीचे प्रकार, जबाबदारीच्या आधारावर कंपनीचे प्रकार अभ्यासणार आहोत। पहा आता स्थापनेच्या आधारावर कंपनीचे 2 प्रकार पडतात पहा। त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे वैधानिक कंपनी। आता वैधानिक कंपनी म्हणजे काय की ज्या कंपनीची स्थापना लोकसभा अथवा विधानसभेमध्ये स्वतंत्र कायदा संमत करून केली जाते त्या कंपनीस वैधानिक कंपनी असं म्हणतात। किंवा ज्या कंपनीची स्थापना विशेष कायद्याने होत असते किंवा विशेष कायद्याने स्थापन केलेली कंपनी म्हणजे वैधानिक कंपनी होय। आपण स्थापनेच्या आधारावर कंपनीचे प्रकार पाहतोय पहा। त्याच्यातला पहिला प्रकार आपण पाहिला तो म्हणजे वैधानिक कंपनी। अतिशय सोपी व्याख्या आहे पहा। वैधानिक कंपनी म्हणजे काय की ज्या कंपनीची स्थापना ही लोकसभा अथवा विधानसभेमध्ये स्वतंत्र कायदा संमत करून केली जाते किंवा जी विशेष कायद्याने स्थापन केलेली असते तिला वैधानिक कंपनी असं म्हणतात। मग त्याचे उदाहरणार्थ पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आणि आयुर्विमा महामंडळ जे काही आहेत ते वैधानिक कंपनीची उदाहरणं आहेत। त्यानंतर स्थापनेच्या आधारावर दुसरा प्रकार पडतोय पहा कंपनीचा तो म्हणजे नोंदणीकृत कंपनी। पहा शब्दामध्येच अर्थ आहे नोंदणीकृत कंपनी म्हणजे काय की ज्या कंपनीची नोंदणी कंपनी कायदा 2013 किंवा अगोदरच्या कायद्यानुसार झालेली आहे अशी कंपनी होय। थोडक्यामध्ये नोंदणीकृत कंपनी म्हणजे काय की ज्या कंपनीची
नोंदणी ही कंपनी कायदा 2013 नुसार झालेली आहे किंवा त्या अगोदर जे काही कायदा असेल तर त्या कायद्यानुसार झालेली आहे अशा कंपनीला नोंदणीकृत कंपनी असं म्हटलं जातं. त्यानंतर पहा त्यांनी मालकीच्या आधारावर देखील वर्गीकरण केलेलं आहे. त्यामध्ये एकूण 3 प्रकार पडतात. त्याच्यातला पहिला प्रकार आहे पहा तो म्हणजे खाजगी कंपनी. आता खाजगी कंपनी म्हणजे काय की कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 68 नुसार त्यांनी व्याख्या दिलेली पहा की खाजगी कंपनी म्हणजे काय की अशी कंपनी की ज्या कंपनीचे वसूल भागभांडवल हे नियमावलीद्वारे स्पष्ट केले जाते आणि जिच्या नियमावलीत खालील अटी नमूद केलेल्या आहेत. म्हणजे जी काही नियमावली आहे पहा त्यामध्ये भागभांडवलासाठी जी काही अट आहे ती अट त्या कंपनीनं पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि नंतर त्यांनी वेगवेगळ्या अटी दिलेल्या आहेत पहा. त्यातली पहिली अट आहे ती म्हणजे भागधारकांना त्यांचे भाग हे सहजरित्या हस्तांतरण करता येत नाहीत. हस्तांतरण म्हणजे काय, एखादा जो काही भागधारक असतो तो त्याचे भाग दुसऱ्याला विकू शकत नाही किंवा कोणाला बक्षीस म्हणून देखील देऊ शकत नाही. म्हणजे काय, थोडक्यामध्ये तो भागांचं हस्तांतर हे सहजरित्या करू शकत नाही. ही पहिली अट झाली पहा. त्यानंतर दुसरी अट आहे ती म्हणजे खाजगी कंपनीकरिता सभासद संख्या ही कमीत कमी 2 असणे गरजेचं असतं. तसे जास्तीत जास्त 200 इतकी असणं गरजेचं आहे. म्हणजे खाजगी कंपनी जर असेल तर तिथं कमीत कमी 2 सभासद असणं गरजेचं असतं व जास्तीत जास्त 200 सभासद असणं गरजेचं असतं. ही आपली दुसरी अट आहे पहा त्या ठिकाणी. तिसरी अट आहे खाजगी कंपनी आपल्या भागाची किंवा प्रतिभूतींची विक्री माहिती पत्रक प्रसिद्ध करून किंवा आम जनतेला आवाहन करून सार्वजनिकरित्या करू शकत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की जी काही खाजगी कंपन्या असतात तर त्या त्यांच्या भागांची किंवा प्रतिभूती जे काही असतात ज्याला आपण भाग कर्ज रोखे किंवा बॉन्ड वगैरे जे काही असतात तर ते विक्री करण्यासाठी अशा ज्या कंपन्या असतात त्या माहितीपत्रक प्रसिद्ध करू शकत नाहीत किंवा आम जनतेला आवाहन करून सार्वजनिकरित्या त्या विकू शकत देखील नाहीत. अशा 3 अटी पूर्ण होत असतील तर त्या कंपनीला खाजगी कंपनी असं म्हटलं जातं. त्यानंतरचा मालकीच्या आधारावर दुसरा प्रकार आहे पहा तो म्हणजे सार्वजनिक कंपनी. सार्वजनिक कंपनी म्हणजे काय तर कंपनी कायद्याच्या कलम 2 उपकलम 71 नुसार जी कंपनी खाजगी कंपनी नाही ती सार्वजनिक कंपनी होय. सार्वजनिक कंपनी म्हणजे काय, थोडक्यामध्ये आपण आपल्या भाषेमध्ये काय सांगू शकतो की जी खाजगी कंपनी नाही ती सार्वजनिक कंपनी असते. आणि त्याला कंपनी कायद्याचे जे काही कलम 2 आहे त्यानुसार जी कंपनी खाजगी नसते तिला सार्वजनिक म्हटलं जातं. मग त्यासाठी त्यांनी त्या कंपनीचे काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत पहा. पहिलं वैशिष्ट्य ते म्हणजे भाग हस्तांतरावर कोणतीही मर्यादा नाही. म्हणजे एखादा भागधारक असेल तर तो दुसऱ्या व्यक्तीला भाग सहजरित्या विकू शकतो किंवा त्याचं हस्तांतरण करू शकतो. त्यानंतर कंपनी स्थापनेसाठी किमान 7 व्यक्तींची आवश्यकता असते. पहा हे आपल्याला माहिती पहा जर सार्वजनिक कंपनी असेल तर त्या ठिकाणी सभासद संख्या ही 7 असणं गरजेचं असतं आणि जास्तीत जास्त अमर्याद किंवा असंख्य सभासद त्या ठिकाणी असतात. त्यानंतरची अटे पहा किंवा वैशिष्ट्ये सार्वजनिक कंपनीचे किमान वसूल भांडवल हे नियमावलीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असावे. म्हणजे जी काही नियमावली दिलेली आहे पहा किंवा जे काही नियम आणि अटी दिलेल्या आहेत त्यामध्ये किमान वसूल भांडवलाची जी काही अट आहे त्या अटीनुसार त्या कंपनीचं किमान वसूल भागभांडवल असणं गरजेचं असतं. तसेच ठेवी स्वीकारण्याच्या बाबतीत देखील कंपनीस कोणत्याही प्रकारचे बंधन नसते. म्हणजेच ती कितीही प्रमाणामध्ये ठेवी इतरांकडून स्वीकारू शकते. आपण मालकीच्या आधारावर प्रकार पाहतोय पहा कंपनीचे. त्याच्यामधला पहिला प्रकार आपण पाहिला तो म्हणजे खाजगी कंपनी. दुसरा प्रकार आपण पाहिला तो म्हणजे सार्वजनिक कंपनी. आणि त्याच्यामध्ये आता तिसरा प्रकार आहे तो म्हणजे एक व्यक्ती कंपनी. एक व्यक्ती कंपनी म्हणजे काय की एक व्यक्ती म्हणजे ज्या कंपनीची सभासद संख्या ही एकच असते. लक्षात ठेवा अतिशय सोपी व्याख्या आहे. एक व्यक्ती कंपनी म्हणजे काय की ज्या कंपनीची सभासद संख्या ही एकच असते
तिला एक व्यक्ती कंपनी असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यामध्ये ही खाजगी मर्यादेची काही कंपनी असते पहा, तर तिच्यासारखीच ही कंपनी असते. या कंपनीची सभासद संख्या ही एकच असते. परंतु जोपर्यंत कायद्यात किंवा नियमात बदल होत नाही तोपर्यंत ती एक व्यक्ती कंपनीच राहते. परंतु जर कायद्यामध्ये किंवा नियमामध्ये काही बदल झाले तर त्या कंपनीमध्ये बदल होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे पहा, तो म्हणजे जबाबदारीच्या आधारावर. त्याच्यामध्ये पहिल्या प्रकार त्यांनी दिलेला आहे भागांनी मर्यादित कंपनी. आता हा एक कंपनीचा सर्वसामान्य प्रकार आहे पहा. कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 22 नुसार कंपनीच्या भागांनी मर्यादित कंपनी म्हणजे सभासदाची जबाबदारी त्याने खरेदी केलेल्या भागाच्या दर्शनी किमती इतकीच मर्यादित असते. अशा कंपनीला भागांनी मर्यादित कंपनी असं म्हटलं जातं. म्हणजे काय की जे काही सभासद असतात किंवा ज्याला आपण भागधारक असंही म्हणतो पहा, तर त्यांची जी काही जबाबदारी असते तर ती जबाबदारी त्याने खरेदी केलेल्या भागाच्या दर्शनी किमती इतकीच मर्यादित असते आणि अशा कंपनीला भागांनी मर्यादित कंपनी असं म्हटलं जातं. कंपनीचे जे काही अस्तित्व असेपर्यंत जर भागधारकांनी रक्कम पूर्ण भरली नसेल तर ती देण्याची जबाबदारी ही त्या भागधारकाची असते. म्हणजे थोडक्यामध्ये एखाद्या भागधारकाने जर भाग खरेदी केलेला आहे आणि त्याचे पैसे जर पूर्ण भरले नसतील तर ती भरण्याची जबाबदारी ही संपूर्णपणे त्या भागधारकाची असते. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे त्याच्यामधला पहा जबाबदारीच्या आधारावर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे हमीने मर्यादित कंपनी. पहा, आपण जबाबदारीच्या आधारावर कंपनीचे प्रकार पाहतोय. त्याच्यामधला पहिला प्रकार आपण पाहिला तो म्हणजे भागांनी मर्यादित कंपनी. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे हमीने मर्यादित कंपनी. पहा, हमीने मर्यादित कंपनी म्हणजे काय की कंपनी कायद्याच्या कलम 2 उपकलम 21 नुसार कंपनीच्या घटनापत्रकात विसर्जन समयी बाह्य देणी देण्यासाठी कंपनीची मालमत्ता अपुरी पडल्यास कंपनीचा प्रत्येक सभासद किती रकमेपर्यंत भरपाईची हमी देईल किंवा करेल याबद्दल स्पष्ट उल्लेख केला जातो आणि त्या कंपनीला हमीने मर्यादित कंपनी असं म्हटलं जातं. थोडक्यामध्ये त्या कंपनीचं ज्यावेळेस विसर्जन होत असतं पहा, त्यावेळेस त्या कंपनीचे जे काही बाह्य देणी असतात तर ती देणी देण्यासाठी कंपनीची मालमत्ता जर अपुरी पडत असेल तर प्रत्येक सभासदांनी किती रक्कम द्यायची आहे किंवा किती रकमेपर्यंत भरपाई करायची आहे ते स्पष्टपणे त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो आणि अशा कंपनीला हमीने मर्यादित कंपनी असं म्हटलं जातं. यामध्ये पहा उदाहरणं दिलेले आहेत ते म्हणजे क्रीडा किंवा सांस्कृतिक धर्मदाय इत्यादींच्या विकासासाठी स्थापन केल्या जातात त्या ज्या काही संस्था असतात तर त्या हमीने मर्यादित संस्था असतात पहा. यांचा मुख्य उद्देश हा नफा मिळवणे हा नसतो, लक्षात ठेवायचे. त्यांचं जे काही अशा कंपन्या असतात हमीने मर्यादित कंपन्या तर त्या व्यवसाय करून नफा मिळवणे हे त्यांचं ध्येय नसतं. त्यानंतरचं तिसरा प्रकार आहे पहा जबाबदारीच्या आधारावर ज्या काही कंपन्या असतात तर त्यामध्ये तिसरा प्रकार येतो म्हणजे अमर्यादित कंपनी. आता अमर्यादित कंपनी म्हणजे काय की ज्या कंपनीच्या सभासदाची जबाबदारी ही अमर्यादित असते. अतिशय सोपी व्याख्या आहे पहा. अमर्यादित कंपनी म्हणजे काय की ज्या कंपनीच्या सभासदाची जबाबदारी किंवा ज्याला आपण देयता असं म्हणतो तर ती अमर्यादित असते. तिला अमर्यादित जबाबदारी असलेली कंपनी असं म्हटलं जातं. व्यावसायिक देणे देण्यासाठी भागधारक पूर्णपणे जबाबदार असतात. म्हणजे या ठिकाणी पहा अमर्यादित ज्या काही कंपन्या असतात पहा तर यामध्ये जे काही देणे द्यायची असतात किंवा व्यावसायिक देणे देण्याचे असतात तर त्यासाठी भागधारक हे पूर्णपणे जबाबदार असतात. यामध्ये खाजगी कंपन्या किंवा सार्वजनिक कंपन्या किंवा एक व्यक्ती कंपन्या देखील त्या असू शकतात. यानंतरचं पहा पुढचे जे काही प्रकार आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये म्हणजेच पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.